मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसानंतर मी एक रिक्वेस्टेड व्हिडिओ टाकते की ड्रेसला जर गळा वगैरे कट न करता त्याची जर आपल्याला साईडने अगर वाढवायचं असेल, बगलमध्ये म्हणा, छातीत पोटात जर फिट होत असेल तर त्याला कसं मोठं करायचं, तर त्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकते. तर त्यासाठी साईडने दोन्ही बाजू आपण उसवून घेतल्या, त्याच्या गळा वगैरे काही उसवले नाही, फक्त दोन्ही साईड उसवल्या त्याच्या. आणि त्यानंतर जे खालची गोट मारलेली पट्टी आहे तिथून थोडासा तिरका भाग असते तो कापून स्ट्रेट बगलपर्यंत सरळ करून घेतला. आता आपण यासाठी एक लाल कलरचा मी 1 मीटर कपडा घेतलेला आहे. त्या 1 मीटर कपड्याच्या अगदी घड्या मारायच्या आणि त्यानुसार आपल्याला त्याचे भाग करायचे. आता आपण याची तयार घडी मोजली. याची तयार घडी हे बघा 19 आहे आणि आपल्याला यामध्ये दोन्ही साईडनं 1.5 इंच वाढवायचे, म्हणजे 1.5 आणि 1.5 3, इकडनं 1.5 इकडनं 1.5 असे 3 इंच, आणि शिलाईचा 1 इंच, आणि खालून लागेल त्याच्यामुळं म्हणजे 2 इंच. 3 आणि 2 5-5 इंचाच्या आपल्याला तयार पट्ट्या लागतील. तर हे 1 मीटर कपड्यामध्ये बरोबर त्याला बसतात त्या. तर याची आपण सरळ मधातून याला मोजण्याची गरज नाही. फोल्ड मारला, त्यानंतर परत मध्ये एक फोल्ड मारला आणि परत एक मारला, बरोबर याच्या अशा पट्ट्या तयार झाल्या त्याच्या मापाच्या, आणि त्या पट्ट्या आपण कापून घेतल्या. तुम्हाला जर तसं लक्षात, हे सोपी ट्रिक आहे, कारण यामध्ये ना मोजण्याची गरज आहे ना काही आहे. याचे बरोबर आहे बघा, हे 4 आणि त्याच्यावरती फोल्ड मारलं की हे असे आपले भाग तयार झाले. 8 भाग तयार होतात. बरोबर आपल्याला एवढे लागतात. आता बघ, दोन्ही साईडनं आपण ठेवून दाखवते मी. आपल्याला असे हे जोडायचे खालून बगलपर्यंत, नंतर बगलपासून परत वर ते आपल्याला थोडासा तिथे असा गोल कट द्यायचा आणि बगलपासूनही ती पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. अशा पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत, म्हणजे मग आपल्या आपोआपच या टॉपमध्ये आपली रुंदी ही वाढलेली आहे. त्यानंतर हा खालचा प्लाझो आहे, यालाही आपण हे करणार आहोत. तर या प्लाझोला आपण पूर्ण मधातून उसवून घेतले. त्यानंतर जो मध्ये थोडासा कट असतो, आपण जे शिलाई करणारे रेग्युलर आहे त्यांच्या लक्षात येतो, तिथून खालपर्यंत आपल्याला ही अशी फोल्ड मारायची. बघा, हे तिरपा कट येतो, तो आपल्याला कट करून टाकायचं, म्हणजे स्ट्रेट असं तिचं तयार होईल. असे आपल्याला चारही साईडनं आपल्याला असं स्ट्रेट कापून घ्यायचं आहे. वरच्या साईडने आपल्याला सरळ भाग करून घ्यायचा आहे. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये माझ्या आयडियाज तुम्हाला कशा वाटतात हे अवश्य सांगा. आता बघा, आपण याला आता कापल्यानंतर सरळ केल्यावर ते दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे. खालून भाग उलटा आणि वरचा सरळ असे दोन्ही भाग ठेवायचे. आणि त्यानंतर जिथे पॉकेट होतं तिथे पॉकेट काढल्यामुळे ते थोडंसं उसवा लागलं, तो भागही आपण तिथे शिलाई मारून घ्यायचा, कारण पॉकेट हे बरोबर शिलाईच्या मध्ये असते, कारण कळ्या झालेल्या आहेत 4. त्यानंतर वर ते 4 इंचाची पट्टी घेऊन, 4 इंचाची पट्टी याच्यासाठी तुम्ही उंचीनुसार तुमची उंची जर कमी हे झाली असेल तर पट्टी तेवढी वाढवून घेऊ शकता. मग त्यामध्ये तुम्ही इलेस्टिक टाका की बंद टाका. तर मी ती इलेस्टिकची पट्टी कापलीच होती सरळ भाग करण्यासाठी. वरून आता ही 4 इंचाची पट्टी घेतली आणि ती त्याला जोडून दिली. आपला हा स्कर्ट तयार झाला. बघा, आपला प्लाझोचा स्कर्ट तयार केला आणि तो जो ड्रेस आहे त्यालाही वाढवा करून आपण त्याचाही टॉप तयार झालेला आहे. तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. म्हणजे तुम्हाला आणखी काही आयडिया हवा असल्यास मला कमेंट करत जा. थँक्यू रेखाताई, तुम्ही मला हे विचारल्याबद्दल. बघा, हा ड्रेस पहिले असा होता, नंतर केल्यावर ते असा झालेला आहे. तुम्हाला आणखी काही शिवणकामाबद्दल आयडिया हवी असल्यास मला जरूर कमेंट करा.